हां, मी 2-3 आठवड्यापूर्वी म्हटलं होतं, की एक विषय माझ्या डोक्यात खूप आहे आणि त्याच्यावरती मला बरंच काम पुढे करायला आवडेल. आत्ता काही खूप काम झालंय अशातला भाग नाही, पण त्या विषयाची ग्रॅव्हिटी माझ्या मनामध्ये खूप वाढत चालली आहे. मग मी थोडंसं अलीकडे वाचलं, की ह्याच्यावरती काय काय काम झालंय. तर फिलॉसॉफी ऑफ कॉझेशन याच्यावरती आहे लिटरेचर. पण त्यात दोन गोष्टी आहेत. एकतर खूप ॲबस्ट्रॅक्ट फिलॉसॉफी आहे, जो तसा माझ्या इंटरेस्टचा विषय नाही. दुसरं प्रॅक्टिसिंग सायन्सबद्दल जे काही आहे त्याच्यामध्ये दॅट इज प्रिडॉमिनंटली फिजिक्स. म्हणजे बायोलॉजी किंवा त्याबरोबर इकॉलॉजी, सोशल सायन्स याच्यामध्ये एन्व्हायरमेंट याच्यामध्ये आपल्याला जे काही कॉझल रिलेशन्सबद्दल कुतूहल असतं, आणखीन तो आपल्या इंटरेस्टचा विषयी आहे, पण त्याच्यामध्ये वेगनेस खूप आहे. मी आता उदाहरणार्थ चिमण्या नाहीशा झाल्या, त्या मोबाईल टॉवरमुळे झाल्या असं काही जण म्हणतात. आता ही कारण मीमांसा बरोबर आहे का, कोणालाही सांगता येत नाही. म्हणजे शास्त्रीय पायावर सांगता येत नाही. मग तुम्ही काही काही लोक काहीतरी मानतात, आणखीन तसं तुम्हाला मानायचं तर तुम्ही माना, नसेल मानायचं तर नका मानू, एवढ्याच याच्यावरती ते राहतं. त्यामुळे आपल्या इंटरेस्टच्या विषयामध्ये, आपल्या इंटरेस्टच्या ऑब्झर्वेशन असतील, एक्सपेरिमेंट्स असतील, जे काय असेल ते, त्याच्यामध्ये आपल्याला कारणमीमांसा करणं हा एक आवश्यक भाग आहे. आणि तो माणसाच्या स्वभावाचाही भाग आहे. म्हणजे प्रत्येक माणूस काहीतरी कारणमीमांसा देण्याचा प्रयत्न करतो. खूप लॉजिकल असते असं नाही, पण प्रत्येक माणूस काही ना काहीतरी कारण देण्याचा प्रयत्न करतो कुठल्याही गोष्टीला. तर त्यामुळे ते तर पाहिजे आपल्याला. ते फार ॲबस्ट्रॅक्ट फिलॉसॉफीच्या लेवलला नेण्याची आवश्यकता नाही, कारण लोकांनी त्याच्यावरून मग पार ते विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही. पण प्रॅक्टिकल सायन्समध्ये कारणमीमांसा ठरवणं ही गोष्ट सोपी नाही, आणि जेवढी वर्ष मी सायन्समध्ये घालवले तेवढं ते जास्तीत जास्त अवघड आहे असं मला वाटत गेलंय. तर अशा प्रकारचं म्हणजे एकीकडे फिलॉसॉफिकल पण तरी प्रॅक्टिसिंग सायन्सला उपयोगी पडेल असं कॉझेशनवरती काही फार चांगलं लिटरेचर मला सापडलं नाही. मग ते आपल्या अनुभवांमधून हळूहळू ते आर्टिक्युलेट करायला सुरुवात करायची, असा माझा लॉंग टर्म प्लॅन आहे, जे काही लगेच होणार नाहीये. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या काही काही गोष्टी आपण हळूहळू बोलायला सुरुवात करू. तर एक स्लाइड मी केली आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे मी फक्त आज आउटलाईन मांडणार आहे. याच्यापैकी प्रत्येक विषयावरती भरपूर बोलण्यासारखं आहे, प्रत्येक पॉईंटवरती भरपूर, त्या सगळ्याच्या मध्ये आज शिरणार नाही. आज मला फक्त ह्या विषयाचं एकूण काय व्याप्ती आहे, आणि मग ही स्लाइड केल्यानंतर मला असं लक्षात आलं की कित्येक गोष्टी याच्यामध्ये कुठे बसवायच्या आहे मलाही कळत नाहीये. अशाही मनामध्ये असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तो आर्टिक्युलेट करण्याचा माझा प्रयत्न मी सगळ्यांच्या समोर करतोय, एवढंच. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय भर घालायची वाटली, शंका विचारायच्या वाटल्या, हे समजलं नाही, ते समजलं नाही, तर त्याचा मला उपयोगच होणार आहे. आणि जर का कोणाला असं वाटलं की हे फार इंटरेस्टिंग आहे आणि मला याच्यावर काम करायचं आहे, तर आपण बरोबरीने काम करू. ॲब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही. तर कॉझॅलिटीमध्ये अर्थात दोन भाग आहेत. एक म्हणजे निसर्गतः काही कॉझल रिलेशन्स असतात. साधं उदाहरण म्हणजे कॅमेलियन, एन्व्हायरमेंट बदलली की त्याचे रंग बदलतात. तर देर इज अ कॉज अँड देर इज अन इफेक्ट. कॉज हे की एन्व्हायरमेंट बदलली, तुम्हाला इफेक्ट दिसला की त्याचे रंग बदलले. आता आपण जसं समजतो तितकं सोपं हे नाही. म्हणजे असं नाही आहे की बा हिरव्या रंगामध्ये तो हिरवा होतो, आणखीन काळ्या रंगामध्ये काळा होतो, असं नाही आहे. त्याचे रंग बदलण्यामध्ये त्याचं सिग्नलिंग पण आहे, त्याचे मूड्स पण असतात. तो रागवल्यानंतर पॅटर्न बदलतो, समोर दुसरा मेल आला तर पॅटर्न बदलतो, फिमेल असेल तर पॅटर्न, अशा अनेक सिग्नलिंग आहे. ते नुसतं कॅमोफ्लेजिंगसाठी नाही आहे. पण व्हॉट एव्हर इट इज, की एन्व्हायरमेंट बदलली की त्याचा रंग बदलतो. मग एन्व्हायरमेंट बदलली हे एक कारण झालं, पण तुम्ही दुसरं कारण असं पण देऊ शकता की त्याचे क्रोमॅटोफोर्स काही कॉन्ट्रॅक्ट झाले, काही एक्सपांड झाले, म्हणून रंग बदलला. म्हणजे हे पण कारणच आहे. तर असे नॅचरल कॉझल रिलेशन्स किंवा कॉझल लिंक्स असतात.
मग त्याच्यामध्ये हे क्लासिफिकेशन लोकांनी केलेलं आहे आणि लोकांनी म्हणजे विशेषतः बायोलॉजीमध्ये निकोटिनबर्ग यांचं हे क्लासिफिकेशन होतं की देर इज अ प्रॉक्सिमेट कॉज आणि अल्टिमेट कॉज. हे बायोलॉजीच्या स्पेसिफिकली बायोलॉजीच्या संदर्भात प्रॉक्सिमेट आणि अल्टिमेट याला एक बायनरी फॉर्म आहे. ते म्हणजे प्रॉक्सिमेट म्हणजे आत्ता जे घडतंय ते, जो सिग्नल असेल तो किंवा जो मेकॅनिझम असेल तो, दॅट इज अ प्रॉक्सिमेट कॉज. आणि अल्टिमेट कॉज म्हणजे या कॅमेलियनच्या संदर्भामध्ये अल्टिमेट कॉज म्हणजे मुळात रंग बदलावा असं का आलं याच्यामध्ये, म्हणजे देर इज अन इव्होल्युशनरी रिझन. तर इव्होल्युशनरी रिझनला साधारणपणे बायोलॉजीमध्ये अल्टिमेट कॉज म्हटलं जातं आणि तात्कालिक जे कारण असेल त्याला प्रॉक्सिमेट कॉज म्हटलं जातं. पण बायोलॉजीमध्ये अशी जी क्लिअर डिव्हिजन आहे तशी सगळ्या विषयांमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे एका लेवलला जे अल्टिमेट असतं ते पुढच्या लेवलला प्रॉक्सिमेट होतं, कारण त्याच्याही खालचं काहीतरी कॉज असतं, त्याच्याही खालचं काहीतरी असतं. असं करता करता तुम्ही पार विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत जाऊ शकता. तर त्यामुळे देर आर ऑलवेज लेयर्स ऑफ रिझनिंग. म्हणजे उदाहरणार्थ पाऊस का पडतो, तर त्याला तुम्ही एका लेवलला हे म्हणू शकता की बा ते पाण्याच्या 3 फॉर्म असतात आणि मग वाफ सॅच्युरेट झाली की त्याचा ढग होतो आणि मग ते अमुक होतं आणि मग ते पाऊस पडतो वगैरे वगैरे. तर याच्या खालचं रिझन म्हणजे तुम्ही पाण्याच्या प्रॉपर्टीज, मग त्या पाण्याच्या प्रॉपर्टीज अशा का आहेत, त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसे असतात, मग ते लिक्विड फॉर्म मधून वेपर फॉर्म मध्ये जाताना नक्की चेंजेस काय होतात, त्या मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जीचं काय होतं, मग ते परत पाण्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज अशा का आहेत, म्हणजे मग तुम्ही कुठेतरी ते ॲटॉमिक सब ॲटॉमिक लेवलला जाता. ओके, म्हणजे तुम्हाला ह्या लेयर्स मध्ये शेवटी तुम्ही फार फिलॉसॉफिकल लेवलला जाणार आहात, म्हणजे पार्टिकलचं स्वरूप काय इथपर्यंत तुम्ही जाणार. तर कुठल्याही गोष्टीची जर का आपण कारणमीमांसा सुरू केली तर यू कॅन ऑलवेज हॅव लेयर्स ऑफ कॉझेशन. तर प्रॉक्सिमेट अल्टिमेट हे त्याचं एक स्पेसिफिक रूप झालं जे बायोलॉजीमध्ये जास्ती करून वापरलं जातं, पण फॉर एनिथिंग देर आर लेयर्स ऑफ कॉझेशन. तर हा हे एक डायमेन्शन झालं जे व्हर्टिकल आहे असं आपण म्हणू. हॉरिझॉन्टल डायमेन्शन असतात, कारण कुठल्याही गोष्टीला एक कारण नसतं, अनेक कारणं असतात. सो देर आर मल्टिपल फॅक्टर्स. आणि जेव्हा आपण कारण मीमांसेचा विचार करतो तेव्हा आपण या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करत नाही, कारण एकतर इट इज नॉट कॉस्ट इफेक्टिव्ह. ओके, म्हणजे खूप गोष्टींचा एकदम विचार करणं हे कॉस्ट इफेक्टिव्ह नसतं. मग आपण त्यातल्या काही सिलेक्टिव्ह गोष्टींचा विचार करतो. आणि कुठल्या गोष्टीचा विचार करायचा हे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी इंट्युटिव्हली माहिती असतं. म्हणजे उदाहरणार्थ पाऊस पडण्यामध्ये तर खूपच गोष्टी आहेत. मग त्या साध्या मान्सून मॉडेलमध्ये, साध्या नाही ते खूप कॉम्प्लेक्स आहे, पण मान्सून मॉडेलमध्ये 16 वेगवेगळे फॅक्टर्स आहेत जे काही फक्त लोकल नाही. त्याच्याकडे पॅसिफिकमध्ये काय चाललंय, आणखीन सेंट्रल एशियामधलं टेम्परेचर काय आहे, आणखीन अशा बऱ्याच गोष्टींवरती तुमचे मान्सूनचे अंदाज अवलंबून असतात. तर जेव्हा मल्टिपल रिझन्स असतात त्यावेळेला काय 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 स्वरूप असतं त्याचं, हाऊ डू द डिफरंट फॅक्टर्स इंटरॅक्ट विथ इच अदर. आणि मग त्यापैकी कुठल्या गोष्टीचा विचार करायचा, कुठल्या गोष्टीचा विचार नाही केला तरी चालेल, हे कंडिशनल असतं. म्हणजे अनेक फॅक्टर्स पैकी सगळे फॅक्टर्स लिमिटिंग नसतात. आणि काय लिमिटिंग आहे हे त्या कॉन्टेक्स्टवरती अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता हाडं ठिसूळ होतात काही लोकांची, काही लोक म्हातारपणी हळूहळू होतात, पण काही लोकांची मी अगदी 30-35च हाडं ठिसूळ झालेली पाहिलेली आहेत. तर कशामुळे होतात, तर कॅल्शियम कमी पडल्यामुळे होऊ शकतात, विटॅमिन डी कमी पडल्यामुळे होऊ शकतात, पण व्यायाम कमी पडल्यामुळे सुद्धा होऊ शकतात. डोपामाइन लेवल कमी असली तरी बोन बिल्डिंग नीट होत नाही. डोपामाइन लेवल कुठे, ब्रेन मध्ये बरं का, त्याचा परिणाम होतो पेरिफेरल बोन्सवरती. मग इम्पॅक्ट आणि बोन लोडिंग आहे, बोनला जर का चॅलेंजेस मिळालं नाही तर ते स्ट्रॉंग होत नाही. मग एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही उपाय काय करणार. तर आता बोन डेन्सिटी कमी झाली की लोक म्हणतात की कॅल्शियमच्या गोळ्या घ्या, विटॅमिन डी घ्या, हा साधारण उपाय सांगितला जातो. दिस वर्क्स फॉर दोज
हू हॅव अ डेफिशियन्सी. म्हणजे खरोखरच तुम्हाला कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल तरच कॅल्शियमच्या गोळ्याहून घेऊन हाडावरती अनुकूल परिणाम होतो. पण जर का बोन डेन्सिटी लॉस हा तुमचा व्यायाम नसल्यामुळे झाला असेल किंवा बोन लोडिंग नसल्यामुळे किंवा इम्पॅक्ट नसल्यामुळे, ब्लंट इम्पॅक्ट, कशा तरी ठोसा बसणं, काहीतरी तुम्ही उंच उडी मारली तर लँड होताना तुमच्या अख्ख्या शरीराला हादरा बसतो, हे हादरे बोन डेन्सिटीसाठी महत्वाचे असतात. ते बसत नसतील तरी हाडं ठिसूळ होतात. मग जर का कॅल्शियममुळे ते नसेल तर कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन काहीच फायदा होत नाही. म्हणजे त्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठला फॅक्टर लिमिटिंग आहे हे ठरवणं आवश्यक असतं आणि हे ठरवणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. आत्ता कसं ठरवायचं मी ह्याच्याबद्दल बोलत नाही, कारण तो इकडचा दुसरा भाग आहे. एक म्हणजे जे फॅक्टर्स असतात, जे कॉझल फॅक्टर्स असतात त्याचं स्वरूप काय असतं, हा त्याचा एक भाग झाला. याचा आता म्हणजे आपली मूळ प्रवृत्ती अशी असते की एक कॉज एक इफेक्ट. ओके, हे अगदी साधं हायपोथेसिस आणि साधा एक्सपेरिमेंटल सायन्स की ए कॉजेस बी. एक्सपेरिमेंटल असेल, ऑब्झर्वेशनल असेल, पण आपली विचार करण्याची सोपी पद्धत अशी आहे की वी वॉन्ट टू वर्क विथ दिस हायपोथेसिस दॅट ए कॉजेस बी. प्रत्यक्षात मल्टिपल फॅक्टर्समुळे अल्टिमेटली if you want to be realistic, you have to talk about causal networks. म्हणजे नुसतं एकासाठी अनेक फॅक्टर्स आहेत असं नाही, तर ते अनेक फॅक्टर्स सुद्धा एकमेकांच्यावर अवलंबून आहेत. ओके, सो अल्टिमेटली इट इज अ नेटवर्क. आता या नेटवर्क वरती सध्या भरपूर काम चाललंय, पण ते काम म्हणजे आम्ही सगळं त्याच्यावर काम केलंय, पण ते काम खूप प्रिमिटिव्ह आहे. कारण हे जे लिमिटिंगचं आहे त्याचं मी बद्दल आत्ता बोलत नाही, पण ऑल दीज आर नॉन लिनियर. म्हणजे कॅल्शियम तुम्हाला एक ठराविक लेवल पर्यंत कॅल्शियमचा फायदा होतो, त्याच्यापेक्षा जास्ती कॅल्शियम घेऊन काहीच फरक पडत नाही, कारण यू हॅव ऑलरेडी दॅट लिमिट, दॅट रिलेशनशिप हॅज ऑलरेडी रिच्ड अ लिमिट. एकदा ते लिमिट क्रॉस केल्यानंतर जास्ती कॅल्शियम घेऊन काहीच फरक पडणार नाहीये. काही तोटाच होईल झाला तर, पण फायदा तर नाही होणार. तर प्रत्येक गोष्टीला असा काहीतरी एक नॉन लिनियर कर्व असतो आणि द शेप ऑफ दिस कर्व इज डिसाइडेड बाय अदर थिंग्स, अदर फॅक्टर्स. म्हणजे बाकीचे फॅक्टर जर का भरपूर असतील, बाकीच्या कशाची डेफिशियन्सी नसेल, तर मग माझा कॅल्शियमचा कर्व हा बराच काळ वर जात राहील. पण समजा दुसरं काहीतरी लिमिटिंग असेल तर तो कर्व खूप लवकर वर जायचं थांबेल. तर ही सगळ्याची नॉन लिनियरिटी आहे. ही नॉन लिनियरिटी एक अशा तऱ्हेची नॉन लिनियरिटी आणणं, अजून बरीचशी कॉझल नेटवर्क्स ही बायनरी किंवा बुलियन म्हणतात किंवा एक्सटेंडेड बुलियन म्हणतात, तशा प्रकारे आहेत. पण नॉन लिनियर आणि कंडिशनल अशा गोष्टी नेटवर्कमध्ये रिअलिस्टिकली असतात. पण अजून हे कसं हँडल करायचं हे भरपूर काम सुरू आहे आता, आणि मे बी राहुलला माझ्यापेक्षा चांगलं माहिती असेल, पण अजूनही आपण इथपर्यंत पोहोचलो नाही. नाउ दिस इज अबाउट द नेचर ऑफ कॉझल रिलेशन्स. पण त्याचा दुसरा भाग असा आहे की तुम्हाला कसं कळतं की हे याचं कॉज आहे. सो मेकिंग अ कॉझल इन्फरन्स इज अनदर साइड ऑफ इट. आणि या दोन्हीचं एकमेकात अर्थात नातं आहे, परंतु हे टोटली वेगळं, किंवा ह्याचा विचार टोटली वेगळा आणि ह्याचा विचार टोटली वेगळा. तर आपण कॉझल इन्फरन्स कसा काढतो, तर आपण आपली कोरी पाटी नसते, आपण कोऱ्या पाटीने सुरुवात करत नाही. वी हॅव अन इव्हॉल्व्ड कॉझल अल्गोरिदम की जो आपल्या मेंटल मेकअप मध्ये आहे. मग जसं कोणीतरी आता मध्ये टाकलं होतं ह्याच्यावरती की नोम चॉम्स्कीच्या म्हणण्याप्रमाणे लँग्वेज ऑर्गन हा माणसामध्ये असतो. म्हणजे आपण शून्यातून भाषा शिकायला सुरुवात नाही करत. कुठेतरी भाषेचं जे ग्रामॅटिकल स्ट्रक्चर आहे ते आपल्यामध्ये जेनेटिकलीच आहे किंवा इव्हॉल्व टेंडन्सी मध्येच आहे. तसं कॉझल इन्फरन्सेस हे कुठेतरी आपल्या इव्हॉल्व माइंड मध्ये आहेत, आणि ते कॉझल इन्फरन्सेस कसे काढायचे याचं काहीतरी एक मेकॅनिझम आहे. म्हणजे आपण शून्यातून सुरुवात करत नाही, आपण आपले ते इव्हॉल्व मेकॅनिझम्स पासून सुरुवात करतो, त्याच्या पुढे जाऊ शकतो. तिथं आपण अडत की ते
इन्फ्लुएन्सेस प्रमाणेच आपल्याला वागायला पाहिजे असं बंधन नाही, पण आपली सुरुवात नेहमी तिथून होते. आणि त्यामुळे ते इव्हॉल्ड मेकॅनिझम्स कसे असतात याचा चांगला अभ्यास व्हायला पाहिजे, तेवढा झालेला नाही. पण प्रत्येक माणूस, पूर्ण अशिक्षित माणूस, आदिवासी माणूस सुद्धा कॉझल इन्फरन्सेस काढत आलेला आहे. आणि ते ऑब्झर्वेशनली, कोरिलेशनली, असोसिएशननी, मग त्याच्यामधून आणखीन कॉम्प्लेक्स इन्फरन्सेस काढत काढत वगैरे असं झालेलं आहे. ढगांपासून पाऊस पडतो हे कळण्यासाठी काही पाण्याचे 3 फॉर्म्स, आणखीन मग त्याच्या मागचं फिजिक्स आणि हे काही माहिती असण्याची गरज नव्हती. ढगांपासून पाऊस पडतो हे फार अनादी काळापासून माणसाला माहिती आहे, आणि ते नुसते असोसिएशननी माहिती आहे. पण नुसतं असोसिएशन नाही, त्याच्यामध्ये खूप बारकावे पण आहेत. म्हणजे मग कुठल्या प्रकारचे ढग, किती ढग, बाकीचं काय, बाकीची परिस्थिती काय, या वारा कसा, याच्यावरती मग सुद्धा लोकांनी, म्हणजे मी एकदा एका गावामध्ये गेलेलो असताना आम्ही दुपारी मुलांना घेऊन गेलो होतो आणि एका ठिकाणी थांबलो होतो, ढग यायला लागले. तेव्हा तिथला एक म्हातारा आम्हाला म्हणला की आजचे ढग हे जरा जास्ती डेंजरस आहेत. म्हटलं कशावरून? तर म्हणलं की बघा या दिशेने येत आहेत. आता हे लोकली असेल ना, म्हणजे त्यांच्या गावात आजूबाजूला डोंगर कसे आहेत याच्यावरती त्याचं गणित असणार आहे, त्याचं गणित सगळीकडे लागू होईल असं नाही. पण तो म्हणला की ह्या पूर्वेकडून हे असे जे ढग येत आहेत ना ते डेंजरस आहेत, खूप मोठं वादळ होणार आज, तर तुम्ही लवकर निघा इथून. तर आम्ही सापडलो त्या वादळात प्रत्यक्ष. आणि खरंच खूप विजा, आणखीन खूप म्हणजे काही मुलींना भीती वाटली भरपूर, इतकं ते मोठं वादळ झालं. तर हे बारकावे सुद्धा लोकांनी अनुभवानी आणि काय काय केलेले आहेत. सो पीपल हॅव देअर ओन कॉझल इन्फरन्स मेकॅनिझम. पण आता आपण त्याच्यावरचं सायन्स डेव्हलप करतो. तर कोरिलेशन आणि कॉझेशन हा प्रचंड मोठा चॅप्टर आहे, आणि लोकांनी तो चांगल्या आणि अत्यंत वाईट तऱ्हेने वापरलाही आहे, आणि त्याच्यामधून खूप गोंधळ निर्माण झालेला आहे. पण इंटरेस्टिंगली म्हणजे सगळी तुम्हाला कोरिलेशन इज नॉट अन एव्हिडन्स ऑफ कॉझेशन असं उघडपणे सगळेजण म्हणताना तुम्हाला सगळीकडे दिसेल. प्रत्यक्षामध्ये कॉम्प्लेक्स सायन्समध्ये कोरिलेशनल इन्फरन्स इज द मोस्ट कॉमन इन्फरन्स. अनेक ठिकाणी एक्सपेरिमेंट करण्याची तुम्हाला मुभास नसते. म्हणजे उदाहरणार्थ माणसावरती एक्सपेरिमेंट करता येत नाहीत, किंवा मान्सूनवरती एक्सपेरिमेंट तरी कुठे करता येतात. ओके, म्हणजे फक्त ह्युमनच अशा नाही, तर नॉन ह्युमन सिस्टीममध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळी एक्सपेरिमेंट करता येत नाही. मग एक्सपेरिमेंट न करता तुम्हाला कॉझल इन्फरन्स करायचं, नॉट अन इझी टास्क ॲट ऑल. तर कोरिलेशनल इन्फरन्सेस हेच सर्वात जास्ती वापरले जातात. जरी लोक एकीकडे म्हणत असले की कोरिलेशन इज नॉट कॉझेशन, तरी प्रत्यक्षामध्ये आपण तेच सगळ्यात जास्ती वापरतो. मग त्याच्यानंतर हा एक क्लाइव्ह ग्रँजर नावाचा इकॉनॉमिस्ट होता. तर त्यांनी ग्रँजर कॉझॅलिटी नावाचं एक प्रकरण आणलं. तसं पाहिलं तर खूप सोपं आहे कम्प्युटेशनली. त्याच्यावरती आता भरपूर अल्गोरिदम्स आहेत, ते कसं करायचं वगैरे वगैरे. पण ग्रँजरचा कन्सेप्ट असा आहे की द कॉज प्रिसिड्स द इफेक्ट. आणि त्यामुळे एखादी जर का केओटिक सिस्टीम असली, की उदाहरणार्थ तुमचे शेअर मार्केट ओके होत असतं, ते खालीवर होतं हे तुम्हाला शोधायचंय. तुमच्याकडे अनेक वर्षाचा, गेल्या 50 वर्षाचा डेटा आहे समजा, आणि कुठल्या फॅक्टरने ते वर जातं, कुठल्या फॅक्टरने खाली येतं हे तुम्हाला शोधायचंय. तर ते कसं शोधायचं? तर तो असं म्हणतो की याच्यामध्ये जे काही खालीवर होत असतं आणि त्याच्यामध्ये जे पीक्स येत असतात, तर त्या पीक्स मधली रिलेशन बघायची, की अमुक एक पीक इथं येऊन गेलं की त्याच्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये एक पीक दिसतं. आणि असं जर का मला बऱ्याच वेळा दिसत असेल की नेहमी ए मध्ये पीक आल्यानंतर अमुक इतक्या काळानंतर बी मध्ये पीक येतं, तर दोघांमध्ये कॉझल रिलेशनशिप असली पाहिजे. आणि हंटिंग फॉर न्यू कॉझल फॅक्टर्स तुम्ही हे टाइम रिलेशनशिप वापरा. ओके, बेस्ड ऑन द अझम्पशन की काज आधी येतं आणि इफेक्ट नंतर दिसतो. पण हे जितकं साधं वाटतं तितकं नाही.
म्हणजे cause doesn't always precede the effect. Sometimes the cause appears later than the effect. आता हे आपल्याला विचित्र वाटेल की कॉज नंतर आणि इफेक्टच आधी झाला असं कसं. तर पिरियडिक सिस्टीम्स आणि अँटिसिपेशन मुळे असं होऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ पावसाळा सुरू व्हायच्या आधीच बाजारामध्ये छत्र्या आणि रेनकोट यायला लागतात. दिवाळी यायच्या आधीच फटाक्यांचे स्टॉल 2-3 आठवडे फटाक्याचे स्टॉल दिवाळी यायच्या आधीच लागलेले असतात. म्हणजे फटाक्याचे स्टॉल लागले म्हणून दिवाळी येते, स्टॉल हे कॉज आहे आणि दिवाळी हा इफेक्ट आहे असं काही होत नाही. तर त्यामुळे कॉज प्रिसिड्स इफेक्ट हे नेहमी खरं नसतं. हे मग हे कुठल्या बाबतीत खरं असतं, कुठल्या बाबतीमध्ये खरं नसतं याचाही तुम्हाला काहीतरी नियम सांगता येतील की in what kind of systems grandeur causality works, in what kind of systems it doesn't work. पण लोक हे वापरतात बरं का. म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये सुरुवात झाली. इंटरेस्टिंगली या क्लाइव्ह ग्रँजरचा PhD स्टुडंट, आता क्लाइव्ह ग्रँजर हा आता पुराणकालीन व्यक्ती होऊन गेली, त्याचा PhD स्टुडंट जो माझ्याहून बराच सिनियर आहे, तर तो आमचा शेजारी निघाला. मला केव्हा तरी म्हणजे आमच्या शेजाऱ्यांचा अमेरिकेतला नातेवाईक निघाला आणि केव्हा तरी आम्ही बोलत होतो तर आमचा काहीतरी विषय निघाला आणि तो मला म्हणला की माझा जो PhDचा बॉस होता क्लाइव्ह ग्रँजर. मी तत्क्षणीच विचारलं की ग्रँजर कॉझॅलिटी आला का. तेव्हा तोही उडला, कारण मला ग्रँजर कॉझॅलिटी माहिती असेल असं त्याला वाटत नव्हतं, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इकॉनॉमिक्सच्या विषयातली. पण ग्रँजर कॉझॅलिटी बायोलॉजीमध्ये पण वापरली जाते. ओके, आणि हे त्यांना माहित नव्हतं. एनिवे, पण ग्रँजरचा विद्यार्थीची माझी ओळख निघाली असा योगायोगाचा भाग. पण न्यूरोबायोलॉजीमध्ये, कॉम्प्युटेशनल न्यूरोबायोलॉजीमध्ये ग्रँजर कॉझॅलिटी वापरली जाते बेस्ड ऑन दिस कन्सेप्ट की जर का तुम्हाला असं दिसलं की A precedes B, very predictability a number of times, then you'd start suspecting that A is the cause of B. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत कोरिलेशनल आणि ग्रँजर कॉझॅलिटी, दीज आर बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन्स. इथं तुम्हाला एक्सपेरिमेंट करण्याचा काही चान्स नाहीये. मग एक्सपेरिमेंट करता येत असेल तर गोष्टी खूप सोप्या असतील की यू ट्विक विथ A and sees the effect on B. मी A कमी केला तर B वर काय परिणाम होतो का, तो कमी होतो का किंवा वाढतो का किंवा नाहीसा होतो का, तर मग मी A is a cause of B असं म्हणू शकेन. तर हे सुद्धा आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. आणि जे एक्सपेरिमेंट झालेले आहेत ते एक्सपेरिमेंट वरून खूप कमी शंका लोकांनी एक्सपेरिमेंटच्या बाबतीत घेतली आहेत. म्हणजे कोरिलेशन कॉझेशन वरती प्रचंड वाद झालेले आहेत आणि कोरिलेशन इज नॉट एव्हिडन्स फॉर कॉझेशन याच्यावरती खूप आरडाओरडा दोन्ही बाजूनी झालेला आहे. पण एक्सपेरिमेंटच्या बाबतीत लोक असं समजतात की एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन इज डेफिनेटली अ प्रूफ ऑफ कॉझेशन. इतकं साधं ते नाही. तर काही काही एक्सपेरिमेंट असे असतात की ते मेकॅनिझम दाखवतात की बघा यांनी असं असं हे होतं म्हणजे हे नक्की कॉज इफेक्ट असणार. म्हणजे उदाहरणार्थ टेम्परेचर कशामुळे बदलतं, तर हीट अक्वायर केल्याने किंवा हीट लॉस्ट, ओके, याने टेम्परेचर बदलतं. मग मी जर का हीट ट्रान्सफर दाखवली तर मला तो कॉज इफेक्ट दाखवता येईल की नाही, तर नॉट नेसेसरीली. म्हणजे उदाहरणार्थ आपलं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. आपण थंडीच्या दिवसात 10 पेक्षा खाली जातं टेम्परेचर तरी बॉडी टेम्परेचर तेवढंच राहतं. उन्हाळ्याच्या दिवसात 40-45 डिग्रीला जातं तरी बॉडी टेम्परेचरमध्ये फारसा फरक पडत नाही. मग इथे हीट ट्रान्सफर दाखवता येते की नाही, तर हीट ट्रान्सफर होते आणि दॅट कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड ॲज वेल. म्हणजे देर इज अ मेकॅनिझम ऑफ कॉझेशन. पण मेकॅनिझम ऑफ कॉझेशन आहे म्हणजे कारण आहेच असं नाही. म्हणजे व्हॉट डिसाइड्स माय बॉडी टेम्परेचर, तर एन्व्हायरमेंटल टेम्परेचर डज नॉट डिसाइड माय बॉडी टेम्परेचर. माझे आतलेच मेकॅनिझम्स ते ठरवतात. बाहेर टेम्परेचर किती आहे त्याच्यावरून ते ठरत नाही. मग
mechanism of causation exists, but cause effect relationship does not exist. आणि हे टेम्परेचरचं उदाहरण दिलं ते खूप साधं आहे. सगळ्यांना माहिती आहे की आपलं टेम्परेचर रेग्युलेशन मेकॅनिझम असतात, त्यामुळे आपल्या शरीरातून हीट बाहेर पडली किंवा आपण बाहेरून हीट घेतली तरी फारसा फरक पडत नाही, हे लोकांना माहिती असतं. पण फिजिओलॉजीमध्ये आणि इकॉलॉजीमध्ये सुद्धा अशा खूप गोष्टी आहेत की लोक मेकॅनिझम दाखवून थांबतात आणि असं म्हणतात की आम्ही मेकॅनिझम दाखवला म्हणजे कॉझेशन दाखवलं की. तर दॅट इज नॉट नेसेसरीली ट्रू. त्याची खूप उदाहरणं आहेत, ते जाऊ आपण त्याच्यामध्ये सावकाशीने. मग मेकॅनिझम, इफ मेकॅनिझम इज नॉट इनफ, तर मग तुम्हाला हे दाखवलं पाहिजे की ए मेक्स अ डिफरन्स टू बी. मी जर का ए बदलला तर बी नक्की बदलतो. तर मग म्हणजे तुमची डेफिनेशन काय ते तुम्हाला नक्की ठरवायचे. वेदर हॅव्हिंग अ मेकॅनिझम इज एन इनफ प्रूफ ऑफ कॉझेशन or you have to show that it makes a difference. मग मेक्स अ डिफरन्स असे दाखवणारे सुद्धा खूप एक्सपेरिमेंटल डिझाईन्स आहेत की यू चेंज ए अँड सी द इफेक्ट ऑन बी, किंवा यू चेंज एक्स अँड सी द इफेक्ट ऑन बी, यू चेंज एम अँड सी द इफेक्ट ऑन बी. म्हणजे तुम्हाला बी नक्की कशाने ठरतो हे जर का शोधायचं असेल तर तुम्ही हे अनेक गोष्टी बदलू शकता आणि त्याने फरक पडतो का हे बघू शकता. तर याला इंटरव्हेन्शनल एक्सपेरिमेंट म्हणतात. मी एक गोष्ट मी जर का एक्सपेरिमेंटली बदलली, कीपिंग एव्हरीथिंग एल्स कॉन्स्टंट, तर ते कीपिंग एव्हरीथिंग कॉन्स्टंट हे इतकं सोपं नसतं. पण आपण गृहीत धरू की तुम्ही असा एक्सपेरिमेंट केला की बाकी खरोखरच तुम्ही कॉन्स्टंट ठेवू शकलात. तर मी एक गोष्ट बदलली आणि दुसरा परिणाम बघितला तर मग हे त्याचं कॉज आहे असं मानता येईल. पण हे पण इतकं सोपं नाही आणि ह्याची खूप उदाहरणं आहेत. तर मी ज्या कंडिशन मध्ये दाखवलं की ए बदलल्यानंतर बी बदलला, त्याच्यापेक्षा कंडिशन थोडी बदलली तर कदाचित दिस कॉझल रिलेशनशिप फेल्स. सो द कॉझल रिलेशनशिप वर्क्स इन अ गिव्हन कंडिशन, इट मे नॉट वर्क इवन विथ अ स्लाइटेस्ट चेंज ऑफ दॅट कंडिशन. आणि याचा विचार न केल्यामुळे खूप मोठे गोंधळ झालेले आहेत. आम्ही आत्ता त्याच्यावरती एक पेपर लिहितोय, रादर तो लिहून बरेच दिवस झाले, तो कुठेतरी पब्लिश व्हावा याची खटपट चालली आहे, पण लोकांना हे पटतच नाहीये. तर त्याच्यामध्ये आम्ही हे क्लिअरली दाखवलंय की लोकांनी ज्या कंडिशन मध्ये इन्सुलिनमुळे शुगर बदलते हे दाखवलंय, ती कंडिशन डायबिटीसला लागूच नाहीये. म्हणजे ते एक्सपेरिमेंट केलेत वेगळ्या कंडिशन मध्ये, आपल्या शरीरातली कंडिशन असते आणखीन वेगळी, आणि त्यामुळे इन्सुलिनमुळे फास्टिंग शुगर ठरते असं एकही एक्सपेरिमेंटने दाखवलेलं नाही. उलट ज्या ज्या वेळेला एक्सपेरिमेंट केले त्यावेळेला तुम्ही इन्सुलिन मध्ये चेंज केला तरी फास्टिंग शुगर बदलतच नाही असं ते सगळे एक्सपेरिमेंट दाखवतात. तर तो फरक काय आहे? तो फरक असा आहे की इक्विलिब्रियम किंवा स्टेडी स्टेट आणि नॉन इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणजे उदाहरणार्थ आपण खाल्ल्यानंतर आपली शुगर बदलते, हा बदल तात्पुरता असतो, म्हणजे दिस इज अ नॉन इक्विलिब्रियम कंडिशन. मग खाऊन 2 तास झाले, 4 तास झाले की आपली शुगर परत खाली येते आणि मग ती बराच काळ खालीच राहते, म्हणजे इट इज इन अ स्टेडी स्टेट कंडिशन. तुम्ही परत काहीतरी खाईपर्यंत ती कॉन्स्टंट राहते किंवा 15 दिवस उपास करेपर्यंत कॉन्स्टंट राहते, म्हणजे ती स्टेडी स्टेट मध्ये असते. तर कॉझल रिलेशन इन स्टेडी स्टेट आणि कॉझल रिलेशन इन नॉन स्टेडी स्टेट कॅन बी एंटायरली डिफरंट. आणि बहुतेक एक्सपेरिमेंट करताना आपण काय करतो की एक गोष्ट बदलतो, जेव्हा तुम्ही ती बदलता त्यावेळी ती स्टेडी स्टेट जाते आणि गेलेल्या स्टडी स्टेटमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करता, नंतर असं म्हणता की हा इन्फरन्स स्टडी स्टेटला पण लागू आहे, तर दिस इज नॉट व्हॅलिड. आणि हे इन्सुलिनच्या बाबतीमध्ये आम्ही दाखवू शकलो की ज्या प्रकारे इन्सुलिन आणि शुगरवर एक्सपेरिमेंट केलेत त्या प्रयोगांवरून तुम्ही असा इन्फरन्स काढूच शकत नाही की फास्टिंग स्टडी स्टेट इज डिसाइडेड, फास्टिंग शुगर इज डिसाइडेड बाय इन्सुलिन, असा इन्फरन्स त्या कुठल्याच प्रयोगामधून निघत नाही. तरी पण लोकांनी त्याच्यामध्ये गोंधळ घातले. आणि त्यामुळे
प्रयोग केल्यानंतर तुम्हाला नक्की कॉझेशन कळतं याची पण गॅरंटी नाही. आणि अशी पण खूप उदाहरणं आहेत की प्रयोग तर केलाय, त्या प्रयोगामध्ये एक गोष्ट बदलल्यानंतर दुसरी बदलली आहे, पण तरी ए कॉजेस बी असं तुम्हाला म्हणता येत नाही. किंवा म्हटलं आणि त्याच्यावरती तुम्ही बेस्ड काहीतरी केलं तर दॅट कोलॅप्सेस, डझंट वर्क. तर इतकं हे सगळं अवघड आहे. आम्हाला सायन्सचे डेफिनेशन, सायन्सचे डेफिनेशन सुद्धा 17 आहेत किंवा 1700 असतील. तर त्यावेळेस आम्हाला शाळेमध्ये या गोष्टी, शाळेत कॉलेजमध्ये सुद्धा या गोष्टीवरती खूप भर दिला होता की सायन्समध्ये तुम्ही कारण मीमांसा दाखवता, ही गोष्ट खूप महत्वाची आणि ती प्रयोगावर आधारित असते. हे तेव्हा अगदी पटलं होतं की हे अगदी अगदी म्हणजे काय, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आता 40-50 वर्ष सायन्समध्ये काढल्यानंतर मला असं लक्षात येतंय की ही गोष्ट इतकी सोपी नाही. आणि प्रयोग करणं, प्रयोग डिझाईन करणं हे तर अवघड आहेच, पण त्याचा इन्फरन्स कुठे लागू होतो आणि कुठे लागू होत नाही हे ठरवणं त्याच्याहून कठीण आहे. तर मुळात हे शोधणं, कॉझल रिलेशन शोधणं ही गोष्ट प्रचंड अवघड आहे आणि ती इतकी अवघड आहे याची सायन्समधल्या लोकांना सुद्धा कल्पना नसते आणि ह्याच्याबद्दल सहसा बोललं पण जात नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. आता ह्याच्यामध्ये या स्कीममध्ये मी न आलेल्या पण असे अनेक गोष्टी आहेत की उदाहरणार्थ पूर्णपणे दाखवलं नसेल, समजा पूर्णपणे साऊंड एव्हिडन्स नसेल तरी माणूस पटकन एखाद्या कॉझेशनवरती विश्वास ठेवतो. तो कधी ठेवतो आणि का ठेवतो? तर सो व्हॉट मेक्स अ कन्व्हिन्सिंग स्टोरी? जर का कन्व्हिन्सिंग स्टोरी असेल तर मग एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स नसला किंवा कच्चा असला तरी माणूस त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतो. आणि जर एक्सपेरिमेंट खूप पक्का आहे, रिप्रोड्युसिबल आहे, 6 जणांनी इंडिपेंडेंटली करून तेच उत्तर आलेलं आहे, बट देर इज नो स्टोरी, स्टोरी नसेल तर माणूस पटकन त्या कारण मीमांसेवर विश्वास ठेवत नाही. तर व्हॉट मेक्स अ स्टोरी याचं पण आपल्याकडे उत्तर नाही आहे की एक्झॅक्टली व्हॉट इज कन्व्हिन्सिंग अँड व्हॉट मेक्स अ बिलिव्हेबल स्टोरी, व्हॉट मेक्स अ स्टोरी दॅट कॅन सेल अँड विच स्टोरी सेल्स अँड विच स्टोरी डज नॉट सेल, हेही आपल्याला अजून पूर्णपणे कळलेलं नाही. मग लोक मॅथमॅटिकल मॉडेल्स खूप वेळेला वापरतात आणि ज्यांना मॅथमॅटिक्स समजत नाही त्यांना असं वाटतं की अरे हे मॅथमॅटिकली दाखवलं म्हणजे ते काय खूप भारी बरं काम काहीतरी ते असणार. तर मॅथमॅटिक्स किंवा इव्हन खूपसे एक्सपेरिमेंट्स दे टेल यू व्हॉट कॅन हॅपन, दे डोंट टेल यू व्हॉट हॅपन्ड. म्हणजे फिजिओलॉजी मधले जे एक्सपेरिमेंट्स असतात ते तुम्हाला हे दाखवू शकतात की जर का मी हे हॉर्मोन टोचलं तर हे होऊ शकतं. पण जेव्हा ते झालेला पेशंट तुम्हाला दिसतो तेव्हा ते त्याच्यामुळेच झालंय हे तुम्हाला नाही सांगता येत किंवा त्याच्याबद्दल खरं तर तो कॉन्फिडन्स नसतो किंवा काही एव्हिडन्स नसतो की अशा तऱ्हेने झालेला असेल. आणि त्यामुळे एक्सपेरिमेंट्स टेल यू व्हॉट कॅन हॅपन, एक्सपेरिमेंट्स डू नॉट टेल यू व्हॉट ऍक्च्युअली हॅपन इन अ बॉडी ऑर इन अन इकोसिस्टम किंवा कुठल्याही याच्यामध्ये. मॅथमॅटिकल मॉडेल्स तसंच आहे की एखादा मेकॅनिझम हा जर का तुम्ही मॉडेलमध्ये मांडला आणि दाखवलं की बघा बघा हे हे अशा जर का मी इनिशियल कंडिशन दिल्या तर त्याचं जे काही त्याचं उत्तर येतं दॅट मॅचेस विथ रियालिटी सो वेल, but that does not tell you that this mechanism works. पण मॅथमॅटिक्सने जर का तुम्हाला असं दाखवलं की या मेकॅनिझममुळे हे होणं मॅथमॅटिकली शक्य नाही तर यू आर कॉन्फिडंट दॅट दिस इज नॉट द कॉज इफेक्ट रिलेशन. कारण जे गणिताने शक्य आहे ते खरोखर होतं असं तुम्हाला म्हणता येत नाही, पण जे गणिताने शक्यच नाही ते प्रत्यक्षात होणं शक्य नाही हे तुम्हाला डेफिनेटली सांगता येतं. आणि त्यामुळे मॅथमॅटिक्स कॅन बी युज्ड
टू फॉल्सिफाय अ कॉझल हायपोथेसिस. पण कॉझेशन असंच आहे हे सांगायला मॅथमॅटिक्सचा फारसा उपयोग नाही. पण बायोलॉजीमध्ये मॅथमॅटिकल मॉडेल्स अशा तऱ्हेने वापरल्याची उदाहरणं कमी आहेत, नाही आहेत असं नाही, व्यवस्थित वापरलेत लोकांनी आणि खूप ठिकाणी त्याचा चांगला इन्साइटफुल उपयोग झालाय. पण प्रत्येक वेळेला होतच असं नाही. बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की बघा त्या मॉडेलचं उत्तर आणि रियालिटी मॅच व्हेरी वेल, पण when they match very well it doesn't tell you much. When they don't match it tells you much more. Anyway, तर अशी सगळी कॉम्प्लेक्सिटी अशी कुठेतरी एकत्र करून मांडली गेली पाहिजे. कारण फिलॉसॉफी ऑफ कॉझेशन वरती लिटरेचर आहे, पण ते फार बायोलॉजिकल एक्सपेरिमेंट्सच्या जवळपासातही येत नाही. त्यामुळे एक्सपेरिमेंटल बायोलॉजिस्टला किंवा मेडिसिनला किंवा इकॉलॉजिस्टला काज इफेक्ट काय असतो आणि आपण आपल्या एम्पिरिकल सायन्समध्ये त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, त्याचा वापर कसा होतो, त्या ट्रॅप्स काय आहेत, आपण कुठे चुकू शकतो, कुठे वाईट आर्ग्युमेंटमध्ये च्या मागे लागू शकतो, या सगळ्या गोष्टी समजणं आवश्यक आहे. आणि हे करायला मला कदाचित 2-5 वर्ष लागतील, इतक्या लवकर होईल असं नाही. पण माझा स्वभाव असा आहे की काही कुठली गोष्ट डोक्यात आली की बोलत राहायचं, कारण बोलता बोलता कन्सेप्ट जास्ती क्लिअर होतात आणि मग पुढे त्याच्यामध्ये आणखीन क्लॅरिटी यायला लागते. तर बोला, याच्यात तुम्हाला काही शंका, संदेह, संशय, प्रश्न, समस्या? हा बोला. धनेश्री बोलतीये. हा सर, व्हेरी इंटरेस्टिंग. ह्याच्यातले काही जे भाग आहेत ते काही काम करताना डोक्यात आले होते, पण ते अशा पद्धतीने म्हणजे असं मी काय फार खोलात त्याच्यात विचार केलेला नव्हता. पण त्याच्यातल्या 1-2 गोष्टींवर म्हणजे मला कमेंट करावीशी वाटतेय. पहिलं जे तुम्ही मल्टिपल फॅक्टर्स जे म्हणलात, मल्टिपल फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग अ सर्टन कॅरेक्टर ऑर सर्टन फिनॉमिनन असं जे असतं, तर त्याच्यात हे मी बॅरीला करताना बघितलेलं आहे की फॉर एक्झाम्पल he was trying some analysis about egg laying dates. म्हणजे जे annually reproducing lizards असतात, त्यांची जी the date on which they decide or the day on which they decide to lay eggs in the breeding season, ते कसे ऑप्टिमाइज करतात. So there are multiple myriad of factors that can influence egg laying date, that decision when to start laying eggs. Okay, तर मग तेव्हा असे त्यांनी काहीतरी 7-8 फॅक्टर्स कन्सिडर केले होते and he was trying to do something called as path analysis. तर ते मी थोडंसं बघितलं होतं की त्या path analysis मध्ये basically you have to consider all factors together and essentially you try to see the connections between different factors आणि कशाची स्ट्रेंथ किती आहे, म्हणजे कनेक्शन बिटवीन A to B, how much strong it is or weak it is, असं काहीतरी तो अनालिसिस होता. सो इज इट ए स्टँडर्ड थिंग? कारण असा अनालिसिस मी दुसरीकडे कुठे अजून बघितल्याचं मला आठवत नाही. ऍक्च्युअली ह्याच्यावरती सध्या खूप मेथड्स आहेत. ओके. इकॉलॉजीमध्ये तर हे खूप आता पॉप्युलर आहे. म्हणजे तुम्ही मल्टिपल रिग्रेशन करता, विच इज इन अ वे पुटिंग इन सेव्हरल पॅरामीटर्स इनटू द रिग्रेशन मॉडेल. किंवा लॉजिस्टिक रिग्रेशन मध्ये सुद्धा आपण खूप फॅक्टर्स घेऊ शकतो. जर बायनरी आउटकम असेल तर यू कॅन रिलेटेड टू अ नंबर ऑफ फॅक्टर्स, त्यापैकी काही सिग्निफिकंट येतात, काही नाही येत वगैरे वगैरे. तर मल्टिपल फॅक्टर्स कन्सिडर करणारी बरीच मॉडेल्स आहेत आता आपल्याकडे, नाही असं नाही. पण ते काय होतं माहितीये का, ते मेकॅनिस्टिक होतं. म्हणजे आपल्याकडे एवढा डेटा आहे ना, सगळ्या चरकात घाला आणि पलीकडून काय बाहेर येतं ते बघा. हे ठीक आहे, एका लेवलला हे करायलाच लागतं. पण त्याच्यातला मुख्य कन्सेप्च्युअल भाग असा आहे की जेव्हा बरेच फॅक्टर असतात तेव्हा त्यातले 1 किंवा 2च लिमिटिंग असतात.
राईट राईट ऍब्सोल्युटली. आणि मग नाही त्याच्यासाठी लिमिटिंग तो आहे हे हा कंडिशन प्रमाणे बदलतं. हं? आणि हा त्यामुळे तुम्हाला त्या अंडी घालण्यासाठी या इकोसिस्टीम मध्ये हे 2 फॅक्टर महत्वाचे वाटले. दुसऱ्या इकोसिस्टीम मध्ये वेगळे 2 असू शकतील. ऍब्सोल्युटली. याचा अर्थ हे 2 आणि पण महत्वाचे आहेत, ते 2 पण महत्वाचे आहेत, पण हे 2 इथे लिमिटिंग होते आणि ते 2 तिकडे लिमिटिंग असू शकते. ओके ओके. आणि मग काय लिमिटिंग आहे हे कशावरून ठरतं, तर त्यांची एकमेकांचे रिलेशन काय आहेत त्याच्यावरून ठरतं. येस येस. आणि तितक्या खोलामध्ये हे मल्टीव्हेरिएट अनालिसिस वगैरे जात नाही. ते तुम्हाला नुसतं एवढंच दाखवतो की नाही कारण तिकडे त्या आले हे पाथ नाही आले. हा? त्या पाथ अनालिसिस मध्ये म्हणजे as far as I remember there were some values which indicated which of the factors were more important than some other factors. म्हणून ते माझ्या डोक्यात आलं की हो. is that a standard way of and is that a good way of showing when you have multiple factors नाही causing डिझाईन मध्ये हेच आणि होतं ना. तुमच्याकडे एकच डेटा सेट असेल तर इट इज गुड इनफ. ओके पण दॅट इज नॉट अ कम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ कॉझेशन. येस तेवढ्या सिस्टीम पडते तुम्हाला हे सिग्निफिकंट आले, ते सिग्निफिकंट नाही आले, हे ठीक आहे. पण याचा अर्थ तुम्हाला ती कॉझॅलिटी समजली का, तर असं नाही घेता येत. ओके ओके. नंतर दुसरं मला जे हे करायचं होतं, यू वर टॉकिंग अबाउट टेम्पोरल ग्रँगर इफेक्ट्स आणि तेव्हा तुम्ही असं म्हणलात की इफेक्ट्स प्रिसिडिंग द कॉज. तर यस सॉरी कॉज प्रिसिडिंग द इफेक्ट, पण कधी 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 तुम्हाला उलट दिसतं. हा हा. कधी तर कधी उलट पण दिसतं. हा तर त्याचं सगळ्यात पहिलं उदाहरण माझ्या डोक्यात आलं, ते म्हणजे जे सर्कॅन्युअल रिदम्स असतात, थिंग्स सिस्टम्स विच आर एक्स्ट्रीमली हायली प्रेडिक्टेबल. उदाहरणार्थ दरवर्षी ह्या ऋतूनंतर तो ऋतू येणारच आहे, ही इतकी हाय प्रेडिक्टेबिलिटी आहे की animals will start preparing physiologically and behaviorally to get ready for that next season. म्हणजे हायबरनेशन मध्ये जाणार असतील किंवा ते ब्रीडिंग सीझनची तयारी असेल की काय व्हॉट एव्हर. हॉर्मोन्स उदाहरण म्हणजे पावसाळा यायच्या कित्येक आधी नवीन पालवी फुटते. येस येस. आणि मग दॅट कॅन right and that can almost be used as a predictor of what is coming next. म्हणजे खरं तर ते कॉज आहे की आता पावसाळा हे कॉज आहे एका अर्थाने, की ते सगळे चेंजेस अनेक जनरेशन्स मध्ये होत आहेत, म्हणून you have started seeing that predictability and certain processes have started developing to prepare to go into that season. तर हे त्याचं म्हणजे ते मला काय एक सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात आलेलं उदाहरण आहे. तर तिथे हे लागू होऊ शकतं का, की म्हणजे इफेक्ट्स आर शोईंग द कॉज विच इज कमिंग and it can be used to predict what is coming. हा, तर याच्यामध्ये गृहीत असं आहे की जे अँटिसिपेटेड रिस्पॉन्स देत आहेत त्यांच्याकडे खूप चांगलं कॉझल काय इन्फ्लुएन्सेस आहेत किंवा प्रेडिक्टिव्ह कॅपॅसिटी आहे, अँटिसिपेटरी कॅपॅसिटी आहे. तर याच्यावरती बोललं खूप गेलंय पण काम खूप कमी आहे. म्हणजे कावळे असे वागले तर पावसाळा चांगला येणार वगैरे असं खूप बोललं गेलंय. अमुक झालं तर चांगला पाऊस पडेल, तमुक झालं तर नाही पडणार वगैरे वगैरे. पण याच्याबद्दल खूप चांगलं स्टॅटिस्टिक्स ते कितपत रिलायबल आहे याचं काही नाहीये. सर पण अशा सिस्टम्स मध्ये म्हणजे काय म्हणतात, म्हणलो तसं इंटरव्हेन्शन करणं पण शक्य नाहीये आणि एक्सपेरिमेंटही खरं तर म्हणजे आय डोंट नो, इट्स नॉट पॉसिबल टू डू इट.
हो ना. नाही म्हणजे उदाहरणार्थ बहावा लवकर फुलला तर पावसाळा लवकर येणार असं लोक म्हणतात. पण ते बहाव्याच्या झाडाला कसं कळतं की पावसा लवकर येणार? काहीतरी त्याला सुद्धा क्लूज असले पाहिजेत ना. हा, आणि तर ते आम्ही म्हणजे जेव्हा सर्कॅडियम किंवा रादर बायोलॉजिकल क्लॉक्स ह्या सिस्टम कन्सेप्ट मध्ये there are two concepts. There are proximate causes which are म्हणजे ती त्यावेळेचं ट्रिगर असतं, आणि जशी अल्टिमेट रिझन आणि प्रॉक्सिमेट रिझन आहे. बिकॉज ऑफ द हाय प्रेडिक्टेबिलिटी ऑफ द एन्व्हायरमेंटल क्यूज, ते समजा आपण हायबरनेशनचं उदाहरण घेऊयात की काही काही चेंजेस व्हायला बॉडीत सुरुवात होतात प्राण्यांच्या. सो but what actually triggers the day, what decides the day on which they actually go into hibernation? तर त्याला एक काहीतरी थ्रेशहोल्ड तुम्ही क्रॉस करायला लागते की दिवस सातत्याने एक आठवडा जर दिवसाची लांबी इतक्यापेक्षा कमी असेल तर आता हायबरनेशन मध्ये जा. दिस इज द immediate cause, but the long term cause or the process has set in much before. म्हणजे हे शेवटची स्टेप आहे त्याच्यातली की तुम्ही ऍक्च्युअली हायबरनेशन मध्ये जा. The anticipation has evolved over several generations. Yes, yes. The anticipation has to have an ultimate cause. Yes, पण exactly. फिजियोलॉजिकल चेंज जो आहे की डे लेंथ बदलली की माझी फिजियोलॉजी आपोआप बदलायला लागते, आणि मग ते रेस्पिरेशन बदलतं, मग फॅट मेटाबॉलिझम बदलतो, मग ब्रेन मध्ये हे चेंजेस होतात वगैरे वगैरे. दिस इज प्रॉक्सिमेट. आणि मग त्यामुळे तो प्राणी हायबरनेशन मध्ये जातो. तर अशा रिदमिक सिस्टम सोडून इतर कुठल्या सिस्टम मध्ये हे इफेक्ट प्रेडिक्ट्स द कॉज असं कुठे होतं का? तर असं नाही, म्हणजे असं दिसण्यासाठी तुम्हाला काहीतरी अँटिसिपेटरी क्यूज असायला पाहिजे ना, त्याशिवाय असं होणार नाही. आय वॉज जस्ट क्युरियस अबाउट. सर मला असं म्हणायचंय या हायबरनेशन बद्दल की ज्या दिवशी उन्हाळा सुरू होतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक दिवस हिवाळ्याच्या बाजूनी सरकत असतो ना, की समजा 1 मेला उन्हाळा चालू होतो, मे जून जुलै ऑगस्ट मध्ये समजा तो हिवाळा चालू होणार आहे, तर तो पीकला येतो, मग ते टेम्परेचर मुळे हायबरनेशन त्यांचं ट्रिगर होत असेल असं मला वाटतं. बेसिकली इट इज नॉट द डे लाईट वगैरे. नाही, त्याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत, म्हणजे दोन्ही प्लांट्स मध्ये सुद्धा आणि अॅनिमल मध्ये सुद्धा. आता सागाचं झाड जे आहे ते प्रत्यक्षात पाऊस पडेपर्यंत त्याला नवी पालवी फुटत नाही, पण हे कडुलिंबाला पाऊस पडो न पडो त्याला पालवी नवी फुटणारच मार्च महिना आला किंवा जो काही पिरियड असेल तो. म्हणजे काही गोष्टी या कंडिशन बघून बदलतात आणि काही स्पीसीज या त्या ऋतूंप्रमाणे अॅन्युअल ऋतूंप्रमाणे त्या काळामध्ये होतातच. सर गवत पण जून महिन्यात पाऊस नाही पडला तरी हिरवं व्हायला लागतच. हो, गवत आधीच हिरवं होतं. हो, पण विशेषतः जर का जळून गेलं तर नवीन हिरवं गवत उगवतं. पण हे सुद्धा कंडिशनल आहे, म्हणजे हे सुद्धा जळण्यावरती अवलंबून आहे. जर का नाही बनवा लागला, तो ग्राउंड फायर नाही झाला तर गवत हिरवं नाही होत. सर एका अर्थाने जरी सायन्स मध्ये कोरिलेशन शुड नॉट बी मिस्टेकन फॉर कॉजेशन असं वाक्य येतं, पण राईट साइडची आपण स्लाइड बघितली तर बहुतांश खरं कोरिलेशन हा एकच मार्ग आहे आपल्याला कॉजेशनचा अंदाज लावायचा. म्हणजे जिथे 100% कोरिलेशन असेल तिथे आपण म्हणू की हे कॉजेशनच आहे, किंवा नाही ना. आता पहा की दोन्ही गोष्टी म्हणजे 100% असोसिएशन आहे की पहाटे पक्षी ओरडायला लागणं आणि सूर्योदय होणं दररोज घडतं, म्हणजे 100% असोसिएशन आहे. आणि ग्रँजर इफेक्ट असा आहे की पक्षी सूर्योदयाच्या आधी ओरडतात, पण पक्षी ओरडल्यामुळे सूर्योदय झाला असं नाही म्हणता येत ना.
म्हणजे कोरिलेशन सुद्धा परफेक्ट आहे आणि इन्सिडन्स सुद्धा परफेक्ट आहे. हो. आणि दुसरं एक फॉलोअप म्हणजे इनेट कॉझेशन जे म्हणाला तुम्ही, ते थ्रू बायोलॉजी ऑब्झर्वेशननी आपण मेमरीमध्ये अनेक फॅक्ट्स आणि ऑब्झर्वेशन स्टोअर करून कोरिलेशन मॅपिंग करून कन्क्लूड केले आहे का? म्हणजे लहान बाळ बघतं बर्नीत हात टाकला तर आई ओरडते, पण पाहुणे असेल तर नाही ओरडत, तर असं. तर हे जे मेकॅनिझम्स आहेत हे आपल्यामध्ये इव्हॉल्व्ड आहेत आणि सबकॉन्शियसला ते नेहमी काम करत असतात. त्यामुळे यू आर ऑलवेज ट्राईंग टू मेक असोसिएशन्स. तर बऱ्याचदा सुपरस्टिशन सुद्धा अशा असोसिएशन मध्ये निर्माण होतात. तर त्यामुळे अशी असोसिएशन्स मनातल्या मनात करत बसणं हे माणसाच्या स्वभावामध्ये आहेच. तुम्ही सुशिक्षित असा नसा, तुम्ही फॉर्मली कोरिलेशन शिकलं असा नसा, तुमचं मन हे असोसिएशन लावत राहणार कायम. मग आपल्याला त्याची कारण मीमांसा माहिती असेल तर आपण म्हणू नाही ह्याच्यात काय अर्थ नाही बरं का, हे योगायोगाने झालं असणार. पण हे नंतरच झालं. आधी तुम्ही ते असोसिएशन लावलं आणि नंतर रिजेक्ट केलं. पण आधी आपल्या मनात येतच की मी हा शर्ट घातला आणि त्या दिवशी पेपर चांगला गेला बरं का. मग तुम्ही म्हणाल की हा ह्याच्यात काय अर्थ नाही, शर्ट घातले काय संबंध. पण हे नंतर म्हणाल, आधी तुमच्या मनात ते असोसिएशन निर्माण झालेलं असणार. सर या असोसिएशन मध्ये आपण असं म्हणू शकतो की म्हणजे आपला जो पहिला एक्सपिरियन्स आहे तोच आपण कॅरी करून नंतर तसं असोसिएशन करतो. फॉर एक्झाम्पल आताच म्हटलं की हा शर्ट घातल्यानंतर माझा इंटरव्ह्यू चांगला गेला नाही, तर नंतर मी तोच अर्थ तसा लावणार. बरोबर. ओके, बरोबर आहे. म्हणजे आपली सुरुवात तिथून होते. मग पुढे त्याला कॉझेशन पर्यंत न्यायचं की नाही त्या इन्फरन्स प्रमाणे पर्यंत हे ठरवणारे अनेक फॅक्टर आहेत. बट युअर माइंड ऑलरेडी हॅज स्टार्टेड वर्किंग इन दॅट डिरेक्शन. सर पक्ष्यांना माइंड असण्याचं काही कारण नाही ना? नाही, आता माइंड म्हणजे काय याच्यावरती अवलंबून आहे. सी, they do make observations, they make associations, they make inferences based on associations. याच्यात तर काही शंका नाही, हे सगळं प्रयोगाने दाखवलं गेलेलं आहे. तर हे माइंड म्हणायला पुरेसा आहे का नाही, आता हा सगळा तुम्ही व्याख्या कशी करता त्याचा प्रश्न आहे. नाही सर, माझं कारण असं छोटस काळापुरतं का होईना माझं असं ऑब्झर्वेशन आहे की वेडर सगळे आपल्याकडे साधारण एप्रिल मध्ये वगैरे ब्रीडिंग प्लुमेज त्यांना ते यायला लागतं. सर कधी कधी ते मार्च मध्ये पण येतं. मग ते टेम्परेचर डिपेंडंट आहे का? कारण दे कॅन फील द टेम्परेचर, दे डोंट नो मार्च एप्रिल मे काय वॉट एव्हर. बरोबर. सो टेम्परेचर मार्च मध्ये खूप असेल तर ते मग हळूहळू चेंज होतात का? हा, आता त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं काही स्पीसीज मध्ये असं आणि काही स्पीसीज मध्ये तसं असणार. सगळ्या स्पीसीज मध्ये बद्दल काही कोणी बोललेलं नाहीये, पण डेफिनेटली काही स्पीसीज मध्ये कंडिशन डिपेंडंट रिस्पॉन्स मिळतो, काही स्पीसीज मध्ये क्लॉक बेस्ड रिस्पॉन्स मिळतो. हे काही उदाहरणं अशी आणि काही त्याची दाखवली गेलेली आहेत. सगळ्या स्पीसीज मध्ये काय होतं हे काही कोणी दाखवत बसलेलं नाही. हा त्याचा एक भाग झाला. मग आपण विचार असा करू शकतो की कुठल्या कंडिशन मध्ये असं डेव्हलप होईल, कुठल्या कंडिशन मध्ये तसं डेव्हलप होईल. तर आता काही पक्षी हे उत्तरेतून मायग्रेट होऊन ट्रॉपिकल रिजन मध्ये येतात. ट्रॉपिकल रिजन मध्ये डे लेंथ मध्ये फार फरक पडत नाही, जो टेम्परेट झोन मध्ये डे लेंथ मध्ये खूप फरक पडतो. त्यामुळे कदाचित त्यांचं southward migration might be triggered by day length, but northward migration might be triggered by temperature difference. शक्यता म्हणून बोलतो बरं का. हो पॉसिबल आहे सर. नक्की माहित नाही, पण एकूण तिथलं इकॉलॉजिकल कंडिशन पाहिल्या तर ज्या भागामध्ये डे लेंथ व्हेरिएशन खूप आहे त्या भागामध्ये दॅट इज लाईकली टू बी मोर सिग्निफिकंट फॅक्टर. ट्रॉपिक्स मध्ये डे लेंथ व्हेरिएशन अगदीच कमी आहे, तर तिथे
काय चेंजिंग विंड्स म्हणा, हीट म्हणा, अशा गोष्टीचे क्ल्यू असण्याची शक्यता जास्त आहे. सर मला ह्याच्यात अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आधी माझ्या मते मी तुम्हाला अगदी विचारला होता की इट्स अ टिपिकल बर्डिंग मधला प्रश्न आहे की ह्या वर्षी भरतपूरमध्ये मस्त भरपूर पाणी आहे आणि प्रचंड प्रमाणात पक्षी येणार आहेत. पण ते युरोपात बसलेल्या पक्ष्यांना किंवा मंगोलियामध्ये बसलेल्या पक्ष्यांना कसं कळतं की भरतपूरमध्ये भरपूर पाणी आहे? काही रेकी बिकी नाही, लगेच कळण्याची काही आवश्यकता नाही ना. पण दे कॅन डू सॅम्पलिंग. म्हणजे असंही लोकांनी पाहिलेलं आहे. त्याच्यावर काय डेटा मला माहित नाही, पण असे विधानं मी ऐकलेली आहेत की यावर्षी उत्तरेमध्ये दुष्काळ पडल्यामुळे पक्षी जास्ती दक्षिणेकडे सरकले. आता हे ते बघूनच आले असतील की इथं पाणी नाही जात आहे, दिसत आहे, थोडं आणखीन पुढे जाऊन पाहावं. आणि त्यांना किती दिवस लागतील? ऍक्च्युली मागच्याच वर्षी असं घडलेलं आहे. म्हणजे उत्तरेला खूप पाणी कमी होतं म्हणून जे रोझी पेपेट सारखे जे पेपेट पक्षी आहेत आणि परत मुस्टाचल वॉबलर ते सगळे खाली नाशिक साईडला बरेच दिसले होते. आणि ह्याचं मेन रिझन ते सांगितलं गेलं होतं की तिकडे पाणी जास्त नव्हतं म्हणून हे खाली सरकलेत पक्षी म्हणून. आणि मुख्य म्हणजे हे सॅम्पलिंग करायला त्यांना फार दिवस नाही लागणार ना. त्यांचा स्पीड पुढत असल्यामुळे त्यांना खूप मोठ्या एरिया खूप कमी वेळात सॅम्पल करता येतो. सो दे विल बी एबल टू डिसाइड की नक्की कुठे उतरायचं यावर्षी. सर पण हजारो असतात ना ते. हो ना. मी थोडस काही मुद्दे मांडू का याच्या बाबतीत? म्हणजे मला जे कळलेलं आहे त्याच्याबद्दल सांगतो. ह्याच्यामध्ये भरपूर सारे फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहेत. एकतर मुळात तो पक्षी साईट रिलेशन मध्ये म्हणजे असं बघून आलं ज्यांना सॅटेलाइट टेलिमेट्री केली गेली, जे काही गूज आहेत आणि डक्स आहेत, आता फ्लेमिंगोज आहेत, रादर आता भरपूर काम चाललेलं आहे. सगळेजण जनरली सेम एरियाच्या मध्ये परत येतात. सो फॉर एक्झाम्पल जे पक्षी ईस्ट हिमालय क्रॉस करून येत आहेत ते फार तर फार तामिळनाडू साईड किंवा ओरिसा वगैरे त्या रेंज मध्ये येतात. आणि वेस्ट साईडनी जे क्रॉस करतायत ते मग महाराष्ट्र, केरळा वगैरे या साईडला येतात. असं म्हणजे 2 पाथवेज आहेत. अर्थात इंटरनॅशनल एअरवेज जे आहेत ते ठरलेले आहेत, ते मायग्रेशन रूट्स प्रमाणेच ते मायग्रेशन होतं. सो ह्याच्यात पण परत गोष्टी अशा आहेत की अर्ली मायग्रेशन, विंटर मायग्रेशन, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या इथे मायग्रेटरी बर्ड्स ऑगस्ट पासून चालू होतात. इन सम स्पीशीज जे जवळ ब्रीड करतायत त्यांचं जुलै एंडलाच झालेलं असतं. आणि म्हणजे मी स्वतः लोणावळ्यामध्ये लेसर सँडफ्लॉवर जुलै एंडला बघितलेले ब्रीडिंग प्लुमेज मध्ये, कारण कुंजुमला पासला ब्रीडिंग करतायत ते. सो इट इज व्हेरी क्लोज टू अस. सो सेम इंडिव्हिज्युअल्स आर पॉसिबली मायग्रेटिंग मच फार्दर साऊथ. सो साऊथ ईस्ट एशिया किंवा त्या साईडला जाणारे जे इथून क्रॉस होणार आहेत ते आधी असतात. सो दोज इंडिव्हिज्युअल्स आर पॅसेज व्हिजिटर्स फॉर आवर एरियाज. आणि जे लेट मी वेडर्स बद्दल तू बोललास तर मी 12 महिने काही वेडर्स गोवा आणि महाराष्ट्रातला जो काही सागर किनारा आहे त्याच्यावरती 12 महिने बघितलेले आहेत. डक्स पण असतात. दे जस्ट डिसाइड नॉट टू गो अँड ब्रीड. नाही, त्याचं रिझन वेगळं आहे. तो रिझन वेगळा आहे. देयर इज अ टर्म कॉल्ड नॉन ब्रीडिंग रेसिडेंट. Okay, now non-breeding resident is not a status for an individual species, but it is a status of an individual in that species. पण आपण नॉन ब्रीडिंग आहे म्हणजे आपल्याला सापडला नाही म्हणतोय आपण नॉन ब्रीडिंग आहेत म्हणून. तेच मी जरा एक्झाम्पल पूर्ण करतो सगळे, म्हणजे कदाचित क्लॅरिफिकेशन मिळेल, कारण बरेचसे कॉम्प्लेक्सेस आहेत म्हणून म्हटलं की एक एक सांगत. सो फॉर एक्झाम्पल आपण म्हणजे स्पेसिफिक स्पीशीज एक्झाम्पल घेऊन बोलूया. लिटिल स्ट्रिंग फॉर एक्झाम्पल.
सो लिटिल स्टिंट हा वेस्टर्न युरोप मधून साऊथ ईस्ट एशियाला जाणारा पण आहे. सो नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच यू सी इन ऑगस्ट आर पॉसिबली गोइंग साऊथवर्ड्स. ओके, अँड दोज आर पॅसेज मायग्रंट्स. दोज इंडिव्हिज्युअल्स आर पॅसेज मायग्रंट्स. आता ह्याच्यात परत एजिंगचा फॅक्टर खूप मोठा आहे. सो एकतर ह्यांच्यामध्ये जुव्हेनाईल स्टेज खूप कमी काळाची असते, आणि परत त्यांच्याकडे होतं काय की तो सेम जुव्हेनाईल आता छोट्या वेडर्स बर्ड्स मध्ये छोटे जे पक्षी आहेत त्यांच्याकडे इमिजिएट नेक्स्ट इयर देर इज नो फर्स्ट विंटर. फर्स्ट विंटर कोणाला येतो? जो ब्रीडिंग प्लुमेज मध्ये कन्वर्ट होत नाही. जनरली इट इज डिरेक्टली ब्रीडिंग प्लुमेज नेक्स्ट इयरला चाललेलं असतं. म्हणजे लिटिल स्टिंट्स असतील, सँडपायपर छोटेवाले असतील. अदरवाईज तुम्ही गर्ल्स बघितले काही स्पीशीजचे, त्याच्यात फर्स्ट विंटर सेकंड विंटर पण आहे. ब्रीडिंग प्लुमेज मध्ये ते जातच नाहीत, बरोबर, कारण त्यांचं 2 वर्षानंतर काही स्पीशीजचा ब्रीडिंग प्लुमेज येतं. सो इन दॅट केस काय होतं की एक लिटिल स्टिंट जो ह्या ऑगस्ट मध्ये आलेला आहे, ही विल कंटिन्यू साऊथवर्ड्स. इवन द स्पीशीज हु हॅव अराइव्ड इन महाराष्ट्र इन नोव्हेंबर, त्यांना काय असतं की ते ऑलरेडी जुव्हेनाईल प्लुमेज मध्ये आलेले आहेत. सो दे हॅव टू शेड जुव्हेनाईल प्लुमेज. ओके, त्याच्यानंतर त्यांना नॉन ब्रीडिंग प्लुमेज घ्यायची असते. अगेन हे सगळं चक्र संपेपर्यंत त्यांना ब्रीडिंग परत चालू करायचं, म्हणजे ब्रीडिंग सीझन मध्ये त्यांना मागे जायचं असतं, परत युरोपला जायचं असतं. सो त्याच्यामध्ये त्यांना परत चेंज करायचंय, म्हणजे मोल्टिंग करायचंय परत, आणि परत ब्रीडिंग प्लुमेज मध्ये यायचंय. सो फॉर जुव्हेनाइल्स इट इज कंटिन्युअस प्रोसेस लिटिल स्टिंटच्या बाबतीत. सो त्यांच्यात होतं काय की दे कीप फीडिंग थ्रू आउट द डे. सो असे जे स्पीशीज आहेत डे अँड नाईट, म्हणजे रात्री सुद्धा तुम्ही वेटलँड वरती गेलात ना, कंटिन्युअस आवाज असतील तुम्हाला, आणि कंटिन्युअस फीडिंग चालू असतं, खूप चांगल्या प्रकारे चालू असतं. आणि लिटिल स्टिंट सिन्स आता मी जेव्हा रिंगिंग करायचो तेव्हा इट इज लाईक एव्हरी डे वी यूज टू रिंग अबाउट 70-80 लिटिल स्टिंट्स वगैरे, असं भरपूर लॉट मध्येच मिळायचंय. आणि त्याच्यावरनं असं जाणवलं की म्हणजे मग ह्या वेळेस ब्रीडिंग सीझन चांगला झालाय नाही झालाय, की जुव्हेनाइल्स भरपूर यायला लागले, जुव्हेनाइल्स अजिबातच येत नाहीये, रेअरली निखिल तुला असं वाटत नाही का की मी अतिशय लिमिटेड ऑब्झर्वेशन आहे माझं इन जनरल, पण मी असे कित्येक रॅप्टर बघितलेत की त्यांना ऍडल्ट प्लुमेज आलेलं नसतं, पण दे आर ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन ब्रीडिंग. परत ती गोष्ट बदलते. आपण 2 गोष्टी वेगळ्या बोलतोय आता. तुमचा प्रश्न बरोबर आहे, बट स्पीशीज बदलली आणि हॅबिटॅट आणि बिहेवियर खूप गोष्टी वेगळ्या आहेत त्यांच्या. मला काय म्हणायचंय की प्लुमेज हॅज गॉट नथिंग टू डू विथ द ब्रीडिंग ऍक्टिव्हिटी. नेसेसरी नाहीये. मॅच्युरिटी आणि अडल्ट प्लुमेज आर 2 डिफरंट थिंग्स. ऍब्सोल्युटली. हा, सो मॅच्युरिटी बऱ्याच बर्ड्सना आधीच असते, प्लुमेज आलेली नसते, ते शक्य आहे. रॅप्टर्स मध्ये खूप आहे तसं. हो, रॅप्टर्स मध्ये, कारण मुळात जुव्हेनाईल स्टेज 2 ते 5 वर्षाचा आहे, बरोबर है ना. सो फक्त स्पीशीज नाही, इंडिव्हिज्युअल वरती पण भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. सो मला या वेडर्स बद्दल हे सांगायचं होतं की तुम्ही नॉन ब्रीडिंग रेसिडेंट बद्दल जे सांगत होता, सो देर आर मेनी एन नंबर ऑफ स्पीशीज विच यू सी. मला हे खूप आवडलं होतं म्हणून मी स्पेसिफिकली याच्यात लक्ष घालून काम केलं, म्हणून ते मला जाणवलं. नॉट दॅट आय हॅव पब्लिश्ड इट ऑर आय एम सेइंग इट सायंटिफिकली, दिस इज जस्ट अन ऑब्झर्वेशन व्हॉट आय हॅव ऑब्झर्व. सो मॉन्सून मंथ्स मध्ये वगैरे कुठेही गेलात, जसं काही भिगवणला सुद्धा फ्लेमिंगोज तुम्हाला मान्सून मध्ये पण दिसतात, किंवा मुंबईला सुद्धा फ्लेमिंगोज मान्सून मध्ये असतात. सो दीज आर कॉल्ड एज नॉन ब्रीडिंग रेसिडेंट्स. त्यांच्या बाबतीत होतं काय, म्हणजे आता असे पण केसेस झाले की गॉडविट सारख्या स्पीशीज पण तिथे राहिलेले आहेत, किंवा ग्रीन शँक राहिलेले आहेत, किंवा डक्स राहिलेले आहेत तेराईमध्ये. सो त्याला रिझन काय होतं की दे आर प्लॅनिंग टू गो बॅक, बट देर आर रिझन्स लाईक पॉसिबली दे आर नॉट गेटिंग इनफ फूड. ओके, कारण मायग्रेशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एव्हरी बर्ड हॅज टू पुट अप देअर वेट बाय 25 to 55%. ते जोपर्यंत त्यांना होत नाही, त्यांचं फॅट तेवढं वाढत नाही, त्यांना एनर्जी तेवढी मिळत नाही, दे वोंट बी एबल टू कीप अप विथ द फ्लॉक or the route or whatever. I mean, so possibly food हे मेजर फॅक्टर आहे जे कमी पडते त्या एरियामध्ये. सो व्हॉट दे आर डुईंग इज दॅट टू कीप अप विथ द ग्रुप दे कीप ट्रॅव्हलिंग इन द अपोजिट डिरेक्शन. म्हणजे परत जाण्याच्या रस्त्यावरती जाण्याचा प्रयत्न करतात, बट दे कुड गो अप टू टेराईज,
त्याच्या पुढे हिमालय उभं असल्यामुळे इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर देम. नेपाळमध्ये मी जून आणि जुलैमध्ये फिरलोय, त्यामुळे एवढे इंडिव्हिज्युअल्स बघायला मिळतात तुम्हाला जेवढे आपल्या इथे मिळत नाही. पण म्हणजे निखिल, मी काय म्हणतो की इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन व्हॉट यू हॅव is that the individual has a capacity to decide whether he is capable of taking on the journey or not. Very much, very much. So it is very interesting. So आपण असं म्हणतो ना की बर्ड ब्रेन, तसं नाहीये ते. So individual understanding his own physiology, that because of some reason he is not able to get good amount of food, and so there is no energy in him. So there is no point in taking the risk of migration. करेक्ट. आणि स्पेसिफिकली हे सेम इंडिव्हिज्युअल्स, हो परफेक्ट. कारण मी अजून पुढे जाऊन सांगतो, आता ह्याच्यावरती एकाचं हे पण चाललं होतं की तो भरकटलेला इंडिव्हिज्युअल आहे का नॉन ब्रीडिंग रेसिडेंट आहे. म्हणजे सोपं आहे हे, इट इज टू इझी. कारण मुळात एखादा वेडर जेव्हा परत जाण्याचा प्रयत्न करत असतो, तो नॉन ब्रीडिंग प्लुमेज मध्ये का जाईल हा विचार करण्याचा मुद्दा. गरजच नाहीये. कारण परत जातो ह्याचाच अर्थ तो ब्रीडिंगला चाललाय, उगाच मजा मारायला म्हणून तो परत जाणार नाही. नाही, पण निखिल ह्याच्यामध्ये असं पण लोकांनी असं प्रूव्ह केलेलं आहे की देर आर सम इंडिव्हिज्युअल्स हु पर्पजफुली डोंट गेट इन टू द ब्रीडिंग प्लुमेज, बट स्टील दे गेट अ चान्स ऑफ मेटिंग. आता हा अपोजिट मुद्दा आहे. येस येस येस, दॅट इज पॉसिबल. पण मी ह्या इंडिव्हिज्युअल्स बद्दल बोलतोय जे परत जाऊ नाही शकत आहेत, आणि त्याला ते म्हणतात की स्ट्रे आहे. म्हटलं हा स्ट्रे नाहीये, स्ट्रे गोष्ट वेगळी झाली. हा जाऊ शकला नाहीये. स्ट्रे इज समथिंग विच इज गॉन ऑफ द लिमिट्स ऑर स्टॉर्म ब्लोन ऑर मेनी अदर फॅक्टर्स. इथे स्पेसिफिकली त्याला फूड नाही मिळालं, इथे स्पेसिफिकली त्याला ब्रीडिंग प्लुमेज मध्ये कन्वर्ट नाही करता आले, स्वतःला मोल्ट नाही झालेला आहे, तो ऑलरेडी नॉन ब्रीडिंग प्लुमेज मध्ये आहे. हे सगळ्या फॅक्टर्स दिसत असताना यू कॅन डिसाइड दॅट वेदर इट इज ऍक्च्युअली अ स्ट्रे ऑर अ नॉन ब्रीडिंग रेसिडेंट. फॉर एक्झाम्पल फ्लेमिंगोज मध्ये खूप इझिली दिसतं. आता फ्लेमिंगोज मध्ये होतं काय, आता बऱ्याच वर्षांचा कच्छ मध्ये पडलेला पाऊस शेवटचा आणि मुंबईमध्ये पडलेला पाऊस याचं कोरिलेशनचा मी प्रयत्न करत होतो. सो कच्छ मध्ये जोपर्यंत ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडतोय ना, तोपर्यंत मुंबईमध्ये डिसेंबर जानेवारी पर्यंत फ्लेमिंगोज नसतात. पण कच्छ मध्ये जर का ऑगस्ट मध्ये शेवटचा पाऊस पडला असेल ना, तर ऑक्टोबर मध्ये फ्लेमिंगोज मुंबईत असतात. ऑसम आहे रे ऑब्झर्वेशन. आणि शिवाय असं पण नाहीये की जे आता फ्लेमिंगोज वर्षभर मुंबईत दिसतात, वर्षभर म्हणजे कमीत कमी 200 इंडिव्हिज्युअल्स असतात. म्हणजे जेव्हा मी फ्लेमिंगो पोचिंगची केस फाईल केली होती तेव्हा सुद्धा ते आम्हाला दिसलेलं की 3 दिवसामध्ये फ्लेमिंगोज परत तिथेच होते. दे डिडंट हॅव अदर ऑप्शन. सो नॉन ब्रीडिंग रेसिडेंट्स मध्ये सुद्धा होतंय काय की नेसेसरी नाहीये की सगळेच्या सगळे ज्युव्हेनाइल स्टेज मध्ये असते. ऑलमोस्ट 80% ऑफ दॅम आर इन ऍक्च्युअली पिंक फॉर्म, म्हणजे ऍडल्ट प्लुमेज आलेली असते. आता फॉर दॅट मॅटर फ्लेमिंगो मध्ये ब्रीडिंग प्लुमेज आणि ऍडल्ट प्लुमेज असं वेगळं वेगळं काय नाहीये. सो ब्रीडिंग प्लुमेज आहे तिथे ब्रीडिंग प्लुमेज, पण फ्लेमिंगोला ब्रीडिंग प्लुमेज नाहीये, इट इज ओनली ऍडल्ट प्लुमेज. बट वेडर्स मध्ये ती कंडिशन नाहीये. वेडर्स मध्ये इट इज आयदर नॉन ब्रीडिंग ऑर अन ब्रीडिंग प्लुमेज. करेक्ट. म्हणजे इट इज नॉट अन इन्स्टिंक्ट. तू जे काय सांगतोस ना ते फार फॅसिनेटिंग आहे की इट इज नॉट अन इन्स्टिंक्ट बट अन इंडिव्हिज्युअल चॉईस. या फार भारी आहे रे. म्हणजे आता ह्याचं बोलणं चाललेलं होतं मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकचं, तेव्हा माझा विचार असा होता, म्हणजे आता बीएनएसएस कडे प्रोजेक्ट आणि काम खूप छान चाललंय, त्यांचं सॅटेलाइट टेलिमेट्री पण चालू आहे. बट आय हॅव एक्सपेक्टेड दॅट जेव्हा काम चालू असेल तेव्हा दे विल बी डिस्टर्ब, बट वन्स इट इज स्टॉप दे विल बी बॅक. याचं रिझन पण सांगतो. इफ यू सी द हिस्ट्री, 94 मध्ये पहिल्यांदा मुंबईमध्ये फ्लेमिंगो दिसला, पहिला एकमेव 94 मध्ये. त्याच्या आधी अजिबातच दिसला. ओके ओके, शिवडीच गोष्ट सांगते मी. त्याच्यानंतर 2000 नंतर हे साधारण 2-3 हजार वगैरेच्या आसपास झाले. आम्ही फ्लेमिंगो पोचिंगची केस फाईल केली 2007 मध्ये, तेव्हा साधारण 8 ते 10 हजार फ्लेमिंगो होते. आता 1 लाखाच्या वरती आहे. हे का होतंय हे अंडरस्टँड करण्याची गरज आहे. आणि इट इज सिम्पल, युट्रिफिकेशन प्रोसेस झालेली आहे बेसिकली, पॉसिबली. त्यामुळे फूड
अमाप वाढलेलं आहे युट्रिफिकेशनमुळे. मिलिंद सर मला करेक्ट करा इफ आय एम रॉंग, पण युट्रिफिकेशनमुळे हे नंबर्स वाढत गेले एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये. ओके, म्हणजे आता मुंबई मला चांगलं उदाहरण माहिती आहे म्हणून सांगते. आता मुंबईमध्ये सुद्धा आधीच्या मानाने म्हणजे 15 वर्षापूर्वी जे मी बघायचो आणि आता याच्यामध्ये भरपूर मोठा डिफरन्स आहे. सो नॉन ब्रीडिंग इंडिव्हिज्युअल्स मध्ये जर बघायला गेलं तर तो डिफरन्स एवढा मोठा नाहीये. दॅट नंबर इज ऑलमोस्ट स्टेबल. म्हणजे 200चे फारसं वगैरे 300 वगैरे झाले असतील. बट इथे जे 8-10 हजार होते ते 1 लाख झाले. ह्या कंपॅरिझन मध्ये ते राहिलेलं नाहीये. खूप भारी. बरं, आपण थांबूया आता. विल कंटिन्यू नेक्स्ट टाइम. बाय.